नमस्कार मित्रमैत्रिणींनो, नम्रता क्रिएशन या माझ्या चॅनलला तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण ताटाभोवतीची मोत्यांची महिरप कशी बनवायची नवीन प्रकारची ते शिकणार आहे। चला तर मग त्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया। पांढरे मोती, रंगीत मोती, कात्री, नायलॉन धागा आणि सुई। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। बेल आयकॉनचे बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। चला तर मग आपण आता व्हिडिओ बनवायला सुरुवात करूया। हे पहा, ही अशा प्रकारची महिरप आपल्याला बनवायची आहे। महिरप एकदम सोपी आणि सुंदर आहे आणि आपल्याला दोन कलरचे मोती घ्यायचे आहे। हा पांढरा कलर आहे मोत्याचा, हे पांढरे मोती आहे आणि हे तिघही मोती 6 नंबरचे आहे। नायलॉन धागा 40 नंबरचा आहे आणि सुई 2 नंबरची घेतलेली आहे। चला तर मग आपण आता महिरप बनवायला सुरुवात करूया। हे पहा, सुई घेतलेली आहे। सुईमध्ये हा एवढा असा धागा ओवून घेतलेला आहे। धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे। आता आपल्याला महिरप बनवण्यासाठी 6 मोत्यांचे गोल बनवायचे आहे। तर आता आपण गोल कसे बनवायचे ते पाहूया। हे पहा, मी आता हे 6 मोती ओवून घेणार आहे। हे 6 मोती आपण धाग्यामध्ये ओवून घेतले पहा। आणि आता आपल्याला ह्याचा गोल बनवायचा आहे। तो गोल कसा बनवायचा हे मी तुम्हाला दरवेळेस सांगत असते। ही जी गाठ पाडलेली आहे, गाठीजवळचा हा जो मोती आहे त्याच्यातून आपण सुई अशी वरती काढलेली आहे समोरच्या दिशेने। सुई अशी वरती काढल्यानंतर धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे। हा असा आपला गोल तयार झाला पहा। आता आपण सगळ्या मोत्यांमधनं सुई परत एकदा बाहेर काढू म्हणजे आपला हा गोल व्यवस्थित असा तयार होईल। अशी मी सगळ्या मोत्यांमधनं सुई काढून घेतली पहा। हा आपला गोल छान झालेला आहे। आता आपल्याला हा मधला मोती धरायचा, हा मधला मोती आणि 5 मोती होऊन 6 मोत्यांचे गोल करायचे आहे। आता मी 6 मोत्यांचे गोल तुम्हाला दाखवलेला आहे। आता आपण धाग्यामध्ये 5 मोती होऊन घेणार आहे। आता आपण धाग्यामध्ये 5 मोती ओवून घेऊ। असे आपल्याला तुम्हाला जितकी मोठी महिरप बनवायची तितके तुम्ही गोल करू शकतात। मी तुम्हाला शिकवण्यापुरते आता 5-6च गोल बनवणार आहे। हे पहा, 4 मोती ओवले, हा 5वा मोती। हे 5 मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि हा जो मधला मोती आहे ह्याच्यातून आपल्याला सुई अशी वरती बाहेर काढायची आहे। धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे। हा दुसरा गोल आपला इथे झाला। आता आपल्याला हे वरचे जे 2 मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे। ह्याच गोलातले हे 2 मोती वरचे त्याच्यातून आपण सुई बाहेर काढली, धागा व्यवस्थित ओढून घेतला। परत आपण धाग्यामध्ये 5 मोती ओवून घेणार आहे। हे 5 मोती आपण ओवून घेतले आणि परत हा जो मधला मोती आहे ह्याच्यातून आपण सुई अशी वरती बाहेर काढून घेतलेली आहे। धागा व्यवस्थित ओढायचा आहे आणि हा जो गोल केला आता आपण त्याच्यातले हे 2 मोती ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढल्या 6-5 मोती उरले, ह्या गोलातला हा मोती, अशा 6 मोत्यांचा गोल आपण तयार केलेला आहे।
आपली सुई ह्या मधल्या मोत्यातून वरती निघालेली आहे आणि आता हे वरचे 2 मोती ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढून घेणार आहे. पहा, ही अशी सुई आपण ह्या वरच्या 2 मोत्यातून बाहेर काढलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. परत आपण धाग्यामध्ये 5 मोती ओवून घेऊ. हे 5 मोती आपण ओवून घेतले आणि आता परत आपण ह्या मधल्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेतलेली. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतली आणि वरच्या ह्या 2 मोत्यातून आपण आता सुई बाहेर काढून घेणार आहे. आता परत आपण मी शेवटचा एक गोल तुम्हाला करून दाखवणार आहे. हे पहा, हे 5 मोती आता आपण धाग्यामध्ये ओवून घेतले. महिरप एकदम सोपी आहे, सुंदर आहे. मला कमेंट्सद्वारे कळवा की तुम्हाला महिरप आवडली की नाही आणि महिरप कशी झाली ते सुद्धा मला कमेंट्सद्वारे कळवा आणि कलर कॉम्बिनेशनसुद्धा मला कमेंट्समध्ये कळवा. हे पहा, आता आपण ह्या मधल्या मोत्यातून सुई वरती काढलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आणि आता परत ह्या गोलातले हे वरचे 2 मोती ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढणार आहे समोरच्या दिशेने. ही अशी सुई आपण बाहेर काढली. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. हे आपले इथे 5 गोल तयार झालेले आहे. मी अजून एक गोल तुम्हाला करून दाखवणार आहे. आता हा आपला शेवटचा गोल आहे. 5 मोती येऊन घेतलेले आहे. हा जो गोल आहे ह्याच्यातला हा मधला मोती ह्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढली. वरच्या दिशेने धागा ओढून घ्यायचा आणि ह्या गोलातलेच हे 2 मोती ह्याच्यातून सुई आपण बाहेर काढायची आहे समोरच्या दिशेने. पहा, हे 2 मोती ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे. अशी सुई आपली काढून घेतलेली आहे. आता आपले हे 6 गोल इथे तयार झाले. आता आपण ही पट्टी फिरवून घेतली. ही पट्टी फिरवून घेतल्यानंतर हे जे 2 मोती आहे ह्या गोलातले सुरुवातीच्या ह्या गोलातले हे 2 मोती ह्याच्यातून आपण सुई खालच्या दिशेने बाहेर काढू. पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. ह्या 2 मोत्यातून कॉर्नरच्या ह्याच्यातून सुई काढून घेतल्यानंतर धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आणि आता आपण हा एक पुढचा मोती ह्याच्यातून सुद्धा सुई बाहेर काढून घेणार आहे. हे कॉर्नरचे 2 मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली आपण. आता आपण धाग्यामध्ये 5 मोती पांढरे ओवून घेणार आहे. दोन, 3, 4, 5 हे 5 मोती आपण ओवून घेतले. पहा, आणि आता एक रंगीत मी केशरी कलर घेतलेला आहे. तुम्ही कुठलाही कलर महिरप बनवायला वापरू शकता. दुसरा मी हिरवा कलर घेतलेला आहे. आणि परत एक केशरी कलर. असे 3 मोती आपण हे रंगीत ओवून घेतलेले आहे. पहा, वरती 5 पांढरे, खाली 3 रंगीत, असे एकूण आपण 8 मोती धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहे. पहा, आणि आता आपल्याला ह्याचा आकार बनवायचा आहे. त्रिकोणी आकार बनवायचा आहे. तो कसा गोल त्रिकोणी आकार आपण बनवणार आहे. तो कसा बनवायचा ते मी तुम्हाला आता सांगणार आहे. पहा, हे असं इथे डिझाईन करून घ्यायची आहे. इथे आपली ही चौकट तयार होणार आहे. साईडला 2 केशरी, वरती 1 पांढरा आणि खाली 1 रंगीत, अशी आपली इथे चौकट तयार झालेली आहे. पहा, ही अशी चौकट आपली इथे तयार होणार आहे. आता आपण हा जो वरचा पांढरा मोती आहे, केशरीच्या वरचा हा पांढरा मोती, ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढली वरच्या दिशेने. अशी सुई बाहेर काढलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. मोती मागे सरकवून घ्यायचे. पहा, ही अशी डिझाईन इथे आपली तयार झालेली आहे. आता आपण धाग्यामध्ये
इकडे हे 5 मोती ओवले, 1 2 3 4 5. तर आता इकडे आपण 4 मोती ओवू आणि हा एक जोडून इकडे सुद्धा आपले 5 मोती दिसतात. आता आपण 4 मोती पांढरे ओवून घेणार आहे. हे 4 मोती आणि हे 5 मोती इकडचे, त्याच्यातला हा शेवटचा मोती आणि हे 4 मोती, असे इकडे सुद्धा आपले 5 मोती दिसतात आहे पहा. आणि आता आपल्याला सुई 1 2 3 हे 3 मोती सोडून 4 नंबरच्या मोत्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची पहा. 1 2 3 हे 3 मोती सोडायचे आहे. आणि हा जो 4 नंबरचा मोती आहे ह्या फुलीतला हा चौथा मोती, 5वा मोती, हे वरचे 3 आणि खालचे 2 असे 5 मोती आहे. तर आपल्याला ह्या एका मोत्यातून सुई समोरच्या दिशेने बाहेर काढायची आहे. ही अशी सुई आपण बाहेर काढली ह्या एका मोत्यातनं पहा. अशी सुई बाहेर काढलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. इथे आपली ही पाकळी तयार झाली पहा. आता परत आपण ह्या पुढच्या मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढू. अशी सुई बाहेर काढून घेतली आपण. आणि आता इथे आपल्याला 2 पांढरे मोती आणि 3 रंगीत मोती ओवायचे आहे. आपण पहिले केले तसंच डिझाईन आपल्याला खाली करायची आहे. एक केशरी, एक ग्रीन हिरवा आणि एक केशरी, असे 3 मोती आपण घेतले. इथे आपण किती मोती घेतले? 5 मोती घेतले. 2 पांढरे, 3 रंगीत. आता आपल्याला काय करायचं आहे, हे 3 मोती बाजूला करायचे आहे आणि ह्या वरच्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. 2 मोती आपण ओवलेले पांढरे, तर हा जो वरचा पांढरा मोती केशरीच्या वरचा हा पांढरा मोती, ह्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढली पहा. सुई बाहेर काढून घेतल्यानंतर धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. हा असा धागा आपण ओढून घेतलेला आहे. इथे आपली ही डिझाईन तयार झाली पहा. ही अशी डिझाईन इथे आपली तयार झाली. मोती व्यवस्थित मागे सरकवा म्हणजे पाकळीचा आकार छान तयार होतो. आता आपण ह्या मोत्यातून सुई काढली, त्याच्यावरचा एक पांढरा मोती, त्याच्यातून सुद्धा सुई बाहेर काढली पहा वरच्या मोत्यातनं. आणि आता परत हे 2 मोती सोडून द्यायचे. हे 2 पांढरे मोती सोडायचे आणि ह्या 2 मोत्यांमध्ये आपल्याला सुई आणायची आहे. त्याच्यातला हा 3रा मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढली आणि आता परत आपण 5 मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे पहा. पांढरे 5 मोती. हे 5 पांढरे मोती ओवून घेतले. आता 3 रंगीत मोती ओवायचे. त्याच्यामध्ये पहिला केशरी, दुसरा हिरवा आणि 3रा परत केशरी, असे आपण 8 मोती आता ओवून घेतलेले आहे. आता आपल्याला परत हे 3 रंगीत मोती बाजूला करायचे आणि केशरीच्या वरचा हा जो पांढरा मोती आहे त्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढली आहे पहा. ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. हा असा धागा ओढून घेतला पहा. आणि आता परत आपल्याला इथे 5 मोती ओवायचे. तर 5 मोती आपण 4 मोती ओवून घेणार आहे. 1 2 3 4 5 हे 5 मोती आहे. इकडचा हा एक खालचा मोती पांढरा आणि इकडे 4 मोती ओ, म्हणजे इथे आपल्याला 5 मोती दिसतात ह्या मोत्या सकट. आता आपण 5 मोती धाग्यात ओवून घेणार आहे. हे 5 मोती ओवून घेतले आणि आता आपण ह्या गोलातला हा मोती शेवटचा ह्याच्यातून सुई बाहेर काढली पहा. मी तुम्हाला किती 6 गोल करून दाखवले. त्याच्यात मी ही डिझाईन तुम्हाला शिकवलेली आहे पहा. आता तुम्हाला जितके गोल करून महिरा बनवायची तितके गोल करायचे आणि गोलातला सुरुवातीचा जो गोल असतो त्याच्यातल्या ह्या कॉर्नरच्या 2 मोत्यांमधून सुई बाहेर आणायची. 5 मोती ओवायचे
पांढरे, मग तुम्ही जो कलर घ्या त्याचे 3 मोती ओवायचे आणि एका पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आणि परत 4 मोती ओवून 1 2 3 मोती सोडायचे आणि पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. मग ही डिझाईन करायची. इथे 2 पांढरे 3 रंगीत आणि परत अशी पाकळी बनवायची. ही अशी इथे आपली डिझाईन तयार झाली आहे. तुम्हाला जितकी मोठी करायची तितकी तुम्ही करू शकतात. आता मी तुम्हाला माझी पुढची मोठी डिझाईन दाखवते कशी करायची ती. हे पहा, ही माझी गोलाची डिझाईन झालेली आहे. मी 19 गोल हे तयार करून घेतलेले आहे. आता आपल्याला परत धाग्यामध्ये 5 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे. हे 5 पांढरे मोती आपण ओवून घेतले आणि 3 रंगीत मोती, त्याच्यामध्ये मी केशरी आणि ऑरेंज आणि ग्रीन कलर घेतलेला आहे. हे पहा, हा एक केशरी, हा एक हिरवा आणि परत एक केशरी, असे 3 मोती ओवले. एकूण आपण 8 मोती धाग्यात ओवून घेतले पहा. आणि आता परत आपण हे 3 मोती बाजूला करू आणि हा जो केशरीच्या वरचा हा जो पांढरा मोती आहे ह्याच्यातून आपण सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढली पहा. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. हे पहा, अशी आपली इथे डिझाईन तयार झाली. आता आपण इथे 5 मोती ओवले. इकडे मी दरवेळेस तुम्हाला आता मोती सांगते हां. हे 5 मोती आहे, त्याच्यातला हा 1 मोती आणि इकडे 4 मोती ओवायचे. म्हणजे हा मोती जोडून इकडे पण 5 मोती दिसतात आणि इकडे पण 5 मोती दिसतात पहा. आता आपण पांढरे 4 मोती ओवून घेऊ. हे 4 मोती आपण ओवून घेतले आणि हा 1 मोती, असे 5 मोती इकडे आहे. आणि आता परत आपल्याला 1 2 3 हे 3 मोती सोडून हे जे 2 कॉर्नरचे मोती आहे ह्याच्यातून सुई आपल्याला आता बाहेर काढायची आहे. ही पहा, ह्या 3 मोत्यातून मी आता सुई बाहेर काढते आहे. इथे आपली ही मैरप तयार झालेली आहे छोटीशी ताटाभोवतीची पहा. आणि आता मी लगेच पुढच्या मोत्यातूनच सुई बाहेर काढून घेणार आहे. आणि आता इथे आपण गाठ पाडून घेणार आहे पहा. आता मी काय केलं, हे गोल केले. हे गोल करताना मी हा पण धागा राहू दिला. आता मी तुम्हाला इथे सोपी गाठ शिकवते पहा. सोपी गाठ कशी सांगते ते मी आता तुम्हाला दाखवते. आता मी वरचे जे गोल केले त्याच्यात शेवटच्या गोलात मी धागा राहू दिलेला आहे आणि इथल्या ह्या पाकळीतल्या हा धागा राहू दिला. हे 2 धागे दिसतात. हे तर गाठ कशी पाडायची, दुसरी गाठ कशी पाडायची ती मी तुम्हाला सांगते. हे पहा, हे असे 2 धागे घेतलेले आहे. धाग्याचा गोल इथे तयार झाला आहे खालच्या धाग्याचा. त्याच्यातून हा धागा असा ओढायचा आहे आणि इथे अशी गाठ पाडायची. दोघी धाग्यांची गाठ अशी आपण पाडायची. इथे आपली ही डिझाईन झालेली आहे. सुंदर अशी ताटाची मैरप आपली तयार झालेली आहे. आता आपण उरलेला धागा कात्रीने कापून घेणार आहे पहा. अशा प्रकारे आपली ताटाभोवतीची छोटीशी मैरप इथे तयार झालेली आहे.
हे पहा, आपली ताटाभोवतीची महिरप तयार झालेली आहे. अशी आपण समईभोवतीची सुद्धा महिरप बनवू शकतो. आणि ही आपली ताटाभोवतीची सुंदर अशी महिरप तयार झाली आहे पहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मित्रमैत्रिणींनो धन्यवाद.